बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी समोर येते। एकीकडे ऑपरेशन सिंदूरवरून संसदेत गदारोळ होत असताना दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी जम्मू आणि काश्मीरमध्ये सुरक्षा दलानं ऑपरेशन महादेव सुरू केलेलं आहे। श्रीनगर जवळच्या लीडवास भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झालेली आहे। सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराला वेढा घातलाय। 2 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यास सुरक्षा दलाला यश आलेलं आहे। श्रीनगरमधील दाचीगाम परिसरात सध्या सर्च ऑपरेशन सुरू आहे। अधिक माहिती घेऊयात। रामराजे शिंदे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। रामराजे, काय अपडेट्स मिळतात आपल्याला? बिलकुल, श्रीनगर जवळच हे गाव आहे आणि तिथेच हे ऑपरेशन सुरू झालेलं आहे। ऑपरेशन महादेव अशा प्रकारचे या ऑपरेशनला नाव दिलेलं आहे। आता जी माहिती मिळालेली आहे की 3 दहशतवाद्यांना ठार करण्यामध्ये यश मिळालेलं आहे। यामध्ये लष्कर आहे, त्याचबरोबर लष्करसोबत सीआरपीएफ आणि काश्मीर पोलीस या तिघांच्या संयुक्त एक जॉईंटली हे संपूर्ण ऑपरेशन जे आहे ते केलं जात आहे। आसपासच्या श्रीनगरच्या आसपास काही लोक दहशतवादी जे आहेत ते लपून बसलेले आहेत अशी माहिती मिळाली होती आणि त्यानंतर हे ऑपरेशन करण्यात आलेलं आहे। पहलगामचा हल्ला आपल्याला माहित आहे की आणि त्यानंतर अनेक ठिकाणी कॉम्बिंग ऑपरेशन सुरू करण्यात आलं होतं आणि पाळीमुळे दहशतवाद्याची आणि दहशतवाद्याला मदत करणाऱ्यांची पाळीमुळे खणून काढण्याचं काम सुरू केलं होतं आणि त्यानंतर ही टीप मिळाली होती की श्रीनगरच्या आसपासच काही दहशतवादी जे आहेत ते दबा धरून बसलेले आहेत आणि पुढचे जो मोठा हल्ला किंवा मोठी अप्रिय घटना जी आहे ती टाळण्यासाठी लगेच ऑपरेशन सुरू केलं आणि या ऑपरेशन मध्ये तिघांचा खात्मा झाल्याची माहिती मिळते। 3 दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याची माहिती मिळते आणि संपूर्ण परिसर जो आहे तो चारी बाजूनं वेढलेला आहे आणि चारी बाजूनं तिन्ही दल म्हणजे त्यामध्ये लष्कर आहे, काश्मीर पोलीस आहे, सीआरपीएफ आहे, तिन्ही जवानांनी एकत्रितपणे ही कारवाई केलेली आहे। त्यामुळे दहशतवाद्यांना पळून जाण्यासाठी कोणताही मार्ग मिळाला नाही। निश्चितच रामराजे, याबद्दल आपले अपडेट्स तुमच्याकडनं वेळोवेळी घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।